मित्रांनो, कालच छावा मूवी बघून आलो। सगळीकडे शो हाऊसफुल चालले, तिकीट भेटत नव्हती। 2 दिवस आम्ही पण रांगेमध्ये उभे राहून पण आम्हाला तिकीट भेटत नव्हती। काल कशी तरी भेटली आणि आम्ही सर्व मित्र छावा मूवी बघून आलो। तर आता मी काही मूवी क्रिटिक तर नाही आहे की मूवी कसा होता सांगायला। मी ही व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी केली की नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। 14 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट रिलीज झाला। आम्हाला 2 दिवस तिकीट काही भेटली नाहीत। शो हाऊसफुल चालू आहे सगळीकडे। आज तिकीट भेटलेत तर आम्ही सर्व मित्र चाललोय मूवी बघायला। शो आहे 6 ते 9, पण आम्ही लवकर निघालोय कारण आम्हाला चौलला पण जायचं आहे। तिकडे दत्त मंदिर आहे, ते बघायला चाललोय आम्ही आणि 6 ते 9 शो पण बघायला जाणार आहोत। तर चला आपण आपल्या आजच्या व्लॉगला सुरुवात करू। आम्ही तिघं कधीपासून आता इथं धीरजची वाट बघतोय। नेहमीप्रमाणे त्याने उशीर केलाय। आम्ही 1:30 वाजता निघणार होतो, 1:15 झालेत आणि अजून तो आलाय नाही। त्याची इथं वाट बघतोय। लवकर चौलला जाऊन तिकडे मंदिर आहे, तिथे जाऊन फिरून नंतर आम्हाला 6च्या शोला लवकर यायचं आहे कारण स्टार्टिंग आम्हाला मिस नाही करायची आहे आणि पूर्ण पिक्चर आम्हाला बघायचं आहे, थोडा पण मिस नाही करायचा आहे। आपल्या मित्राचा इथे किनीज किचन म्हणून खानावळ आहे, पार्सल वगैरे पण तो डिलिव्हर करतो। बघा इथं बॅनर आहे, तुम्हाला कधी वाटला तर ऑर्डर करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर ठेवतो। हा बघा प्राणी। हॅलो पार्टी बस। हॅलो चौल गावात आलोय आणि आता फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे। पटकन दर्शन घेऊ आणि लगेच निघू। मंदिरामध्ये आलोय, एंट्री केली आणि समोरच आता मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला मस्त कडक। मंदिरामध्ये आलो, दर्शन वगैरे घेतलं। या मंदिराचं एक विशेष म्हणजे हा जो मंदिर आहे हा श्री दत्त मंदिर आहे आणि याचा जो आकार आहे तो एखाद्या शिवलिंगाप्रमाणे आहे। आता ड्रोन उडवायला नाही आमच्याकडे, पण मी काही शॉट्स घेतो, त्याने तुम्हाला समजेल। मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि लगेच निघालोय आम्ही अलिबागकडे। थिएटरच्या बाहेर आता उभे आहोत, गर्दी फुल आहे।
मित्रांनो, कालच छावा मूवी बघून आलो. सगळीकडे शो हाऊसफुल चालले, तिकीट भेटत नव्हती. 2 दिवस आम्ही पण रांगेमध्ये उभे राहून पण आम्हाला तिकीट भेटत नव्हती. काल कशी तरी भेटली आणि आम्ही सर्व मित्र छावा मूवी बघून आलो. तर आता मी काही मूवी क्रिटिक तर नाही आहे की मूवी कसा होता सांगायला. मी ही व्हिडिओ फक्त एका कारणासाठी केली की तुम्ही सर्वांनी आपापल्या फॅमिलीसोबत जाऊन छावा मूवी एकदा तरी बघायलाच पाहिजे. मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो आणि शेवटची 30 ते 40 मिनिटे अगदी अंगावर शहारे येतात असे पूर्ण त्याच्यामध्ये सीन्स आहेत. मी काल मित्रांसोबत गेलो मूवी बघायला आणि आज पुन्हा एकदा फॅमिलीसोबत जाणार आहे. तर मी फक्त एकच विनंती करतो की तुम्ही एकटे जा, फॅमिलीसोबत जा, मित्रांसोबत जा, पण छावा मूवी हा एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन बघा.